पुणे सातारा महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। भोरच्या कापूर होळ परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय आणि सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय। पुणे सातारा महामार्गाची वाहतूक ठप्प झालेली आहे। हाय व्होल्टेज सबस्टेशन टॉवर लाईन रद्द करा अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीच्या प्रकल्पाला सुद्धा त्यांनी विरोध केलाय। या टॉवर लाईनमुळे सुपीक जमिनी बाधित होतील असा त्यांचा दावा आहे। परंतु तुम्ही लोकांनी सर्व पक्षांनी जो चांगला निर्णय घेतलाय त्याच्या पाठीशी आमची राजगड टॉवर लाईन संघर्ष समिती ही पूर्ण वेगळी समिती नाही। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। पुण्याच्या भोरमधली ही दृश्य आहेत। रास्ता रोको केलेला आहे। रस्त्यावरच ठिय्या मांडून ही शेतकरी मंडळी बसलेली आहेत। मोठ्या संख्येने इथे महिला शेतकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनला त्यांचा विरोध आहे। या हाय टेन्शन टॉवरमुळे आपल्या सुपीक जमिनी बाधित होतील आणि त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होईल। या संदर्भात त्यांनी आपला दावा केलेला आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात त्यांचं हे रास्ता रोको आंदोलन, या आंदोलनाची दखल घेत या संदर्भात काही वेगळी पावलं प्रशासन उचलेल का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर भोरच्या कापूर होळ परिसरातली आपण दृश्य पाहिलेली आहेत। शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। रास्ता रोको आंदोलन त्यांच्याकडून केलं जात आहे। हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनला त्यांचा विरोध आहे। मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव इथे आलेले आहेत आणि त्यांनी पूर्णपणे हा रस्ता व्यापून टाकलेला आहे आणि रस्त्यावरच त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। हातामध्ये त्यांच्या विविध प्रकारचे फलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन त्यांचं सुरू आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। निलेश, काय सध्याचे दृश्य आहे? जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग जो 4 आहे तो आता या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झालेला आहे। विशेष करून जे कापूरवळ गाव आहे या गावामध्ये या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। आता शेतकऱ्यांनी या ठिकाणी महामार्गावर ठिय्या आंदोलनच सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतात। आपण हे थेट दृश्य पाहतोय की आता शेतकरी जे आहेत ते आता महामार्गावर बसून राहिलेले पाहायला मिळतात आणि ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत। तर ट्रॅक्टरनी या ठिकाणी जो महामार्ग जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतं। जोपर्यंत सबस्टेशन पॉवर लाईन जो आहे तो प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आता हा लढा सुरू असल्याचं या ठिकाणी त्यांच्या घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला ऐकू येत आहेत। आणि वाहतूक कोंडी जर बघितलं तर पूर्णपणे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आणि खरं तर या प्रकल्पामुळे जे शेतकरी जे आहेत म्हणजे 16 गावातले जे शेतकरी आहेत त्यांची शेती जी आहे ती बाधित होणार आहे। त्यामुळं हा लढा जो आहे त्यांनी सुरू केलेला आहे। या ठिकाणी सर्व पक्षीय आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। सर्वच पक्षाचे नेते जे आहेत त्यांनी मिळून या ठिकाणी कृती समिती जी आहे ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। त्या कृती समितीच्या मार्फत या ठिकाणी आता रस्ता रोको जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात महिलांचा या आंदोलनामध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे हा महामार्ग जो आहे तो आता या ठिकाणी ठप्प झालेला आहे। हे शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्यांची एकच मागणी जी आहे की आता जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा जो आहे तो सुरूच देणार आहे। आणि आज शासनाकडून काहीतरी आम्हाला आदेश मिळाला पाहिजे किंवा काहीतरी त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली पाहिजे तरच आम्ही हा रस्ता रोको जो आहे तो सोडील, नाहीतर रस्ता रोको जो आहे तो सुरूच असणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। अनेक शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी तुम्ही आता ठिय्या मांडून बसलेला आहे, काय तुमची आता मागणी आहे? जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही का? हां, मार्ग ती आश्वासन दिलं पाहिजे आम्हाला की ही सबस्टेशन लाईन ही झाली पाहिजे। नेमकं तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे आणि शेती किती जाते? खोटं बोलून सांगितलेलं आहे। शेती तर भरपूर जाणार आहे त्या टावर खाली। खोटं बोलून सांगितलं ही सोलर पॅनल सांगितला होता आणि त्यांनी ते सबस्टेशन लाईन बसवलेली आहे आणि ग्रामस्थांना खोटं करून केलेलं आहे। या ठिकाणी पाहतो की काही शेतकऱ्यांना या ठिकाणी दिशाभूल करून जागा जी आहे ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या ग्रुपकडनी करण्यात आलेला आहे। त्यामुळं आक्रमक शेतकरी जे आहेत त्यांनी आता या ठिकाणी रस्ता रोको जो आहे तो केलेला आहे आणि वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी ट्रॅक्टर
जे आहेत ते ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. ट्रॅक्टरने हा महामार्ग जो आहे तो अक्षरशः या ठिकाणी बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॅक्टरच या ठिकाणी महामार्गावर आडवे लावण्यात आलेले आहेत आणि रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे. या ठिकाणी आपण अगदी त्यामुळे दृश्य रस्ता पूर्णपणे पाहतोय बंद की केलेला आहे. त्यामुळे आता या रस्त्यावरची या महामार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून काय पावलं उचलली जातात, तसंच त्यांच्या या आंदोलनाची दखल घेतली जाते का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.